ऐकावं ते नवलच. प्रेमात आखंड बुडालेल्या तरुणाला कर्ज फेडण्यासाठी थेट किडनी विकण्याची वेळ आली आहे. पण जिच्यासाठी त्यानं किडनी विकली तिनं काय केलं सगळं सांगते पुढच्या 1 मिनिटात. खरं तर सिंगापूरमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेला हा तरुण 35 वर्ष वय, हिमांशु भारद्वाज असं त्याचं नाव. शिक्षण घेऊन सिंगापूरमधून भारतात आला आणि एका तरुणीच्या प्रेमात पडला. तरुणी कोण होती तर ती सुद्धा नर्स होती, मोहालीत राहणारी होती. पण तिच्या हौशी भागवण्यासाठी पठ्ठ्यानं लाखोंची उधळपट्टी केली. अगदी तिला अमेरिकेला फिरायला सुद्धा पाठवलं. पण या प्रेयसीनं काय केलं तर त्याला सोडून दुसऱ्याच्याच प्रेमात पडली आणि त्याच्याशी लगीनगाठ बांधली. आणि हिमांशु मात्र कर्जाच्या दलदलीत अडकला. कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वतःची किडनी विकली आणि पुढे तो या आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेटचा भाग बनला. चंद्रपुरातला शेतकरी रोशन कुकडेच्या किडनी विकण्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील या किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला. हे रॅकेट थेट कंबोडियापर्यंत पोहोचले. तरी पोलीस तपासात आतापर्यंत 15 ते 16 जणांची किडनी काढून विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिमांशूला चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात कोलकात्यातील एका अभियंत्याचा सहभाग असून कंबोडियातला चीनी डॉक्टर हा यातला मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.